केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद। पेपर फुटी रोखण्यासाठी आज कठोर कायदा आणणार। परीक्षा सुधारणांसाठी हायपॉवर टास्क फोर्स स्थापन। जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलखेनी अध्यक्ष असणार। पंतप्रधान मोदींची माहिती। अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले, झुरळानं हुकुमशहाला नमवलं। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्णपान लिहिल्याचंही भाष्य। ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद। उद्धव ठाकरेंच्या डायलॉगचा काही फरक पडणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिलं, त्यांचे आभार मानतो। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक। तर राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या निवासस्थानी घातपात घडवण्याचा हेतू होता, शिंदेंचा आरोप। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा। शिवाजी पार्क परिसरात तरुणांची अलोट गर्दी। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजलीही वाहिली। उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख। पुढचा मुद्दा इथेनॉलचा, ठाकरेंचा निशाणा। तर आता गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची ही मागणी। 100% इथेनॉलवर चालणारं फ्लेक्स इंजिन गडकरींच्या नेतृत्वात तयार झालंय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय। फडणवीस उच्च शिक्षित, ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात, संजय राऊतांकडून पुनरुच्चार। दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या। मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, फडणवीसांची प्रतिक्रिया। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यात आज मुसळधार पाऊस। मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। सातारा, कोल्हापूरमध्येही मुसळधार पावसाचा इशारा। नाशिकच्या MIDC बायपासवर भीषण अपघात। घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा आणि वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर।